नमस्कार, मी मानसी. माझ्या किचन कलाकारी चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज मी आमच्या घरची साधी सोपी पण खाल्ल्यानंतर चव विसरणार नाही अशी झणझणीत अशी सुक्या बोंबलाची चटणी दाखवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी बोंबलाचे असे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत. तुम्हाला ज्या साईजमध्ये हवे त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आता आपण हे भाजून घेऊया म्हणजे याचा उग्रवास निघून जाईल. आता हे भाजलेले बोंबील एका प्लेटमध्ये काढून घ्या आणि ते स्वच्छ धुवून घ्या. आता हे स्वच्छ धुतलेले बोंबील भिजवून ठेवायचे आहेत. इथे आपण फोडणीची तयारी करूया. इथे कढईमध्ये मी 2 पळी तेल घेतलेलं आहे. तेल तापलं की यात ठेचलेला लसूण घालायचा आहे. लसूण थोडा परतत आला की यात आपण 2 हिरव्या मिरच्या घालूया. आता यात 2 बारीक चिरलेले कांदे घालूया. कांदे गुलाबी रंगाचे होईपर्यंत परतवायचे आहेत. कांदा गुलाबी झाला की यात 2 मोठे टोमॅटो बारीक चिरून घालायचे आहेत. चवीनुसार मीठ. टोमॅटो पटकन शिजावा म्हणून मी यात मीठ घालते. थोडंसं परतवून गॅस लो करून यावर झाकण ठेवूया म्हणजे वाफेने हे पटकन शिजेल. कांदा टोमॅटो मऊ झालेला आहे. आता आपण यात पाव चमचा हळद घालूया. लाल तिखट. तुम्हाला किती तिखट हवंय त्याप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करूया. आणि आता यात अगदी थोडंसं पाणी घालूया जेणेकरून मसाला जळणार नाही आणि ग्रेव्ही व्यवस्थित शिजेल. सगळं मिक्स करून यावर आता आपण झाकण ठेवूया. आता या मसाल्यात आपण भिजवलेले बोंबील घालूया आणि सगळं एकजीव करून घेऊया. आता आपण बोंबील शिजण्याकरिता यात आता आपण पाणी घालूया आणि सगळं मिक्स करून यावर आपण झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घेऊया. याची आपण एक वाफ काढून घेऊया. याची एक वाफ आलेली आहे. आता यात आपण कोकम घालूया आणि शिजवून घेऊया. सुके बोंबील शिजण्याकरिता 7 ते 8 मिनिटे पुरेसे आहेत. 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत आणि तयार आहे आपली सुक्या बोंबलाची चटणी. ही चटणी तांदळाची भाकरी, डाळ भात याबरोबर खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.